आजची जी पत्रकार परिषद आहे त्याच्यामध्ये जो मुख्य हेतू आहे माझा की तो निवडणूक कायद्यामध्ये जे अलीकडे मोठे बदल झालेले आहेत आणि त्या बदलाचा इम्प्लिकेशन्स त्याच्याबद्दल असलेली सगळी माहिती आपल्यापुढे द्यावी आणि आपल्या माध्यमातून सर्व लोकांच्यापर्यंत ती माहिती पोहोचावी असा या परिषदेचा आजचा हेतू आहे. आपल्याला माहिती असेल की निवडणूक कायद्यामध्ये आणि कायद्याअंतर्गत जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये एक मोठे बदल झालेले आहेत. त्यातला पहिला जो बदल आहे ज्याला आपण इलेक्शन रिफॉर्म्स म्हणूया, तो पहिला बदल म्हणजे मल्टिपल क्वालिफाईंग डेट्स. म्हणजे पूर्वी कसं असायचं की 1 जानेवारी ही एक क्वालिफाईंग डेट असायची आणि 1 जानेवारीला ज्यांचं 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांना मतदार म्हणून त्याची नाव नोंदणी करता यायची. तर आता 1 जानेवारीला म्हणजे 1 जानेवारीनंतर जो एखादा जर जन्माला आला असेल तर त्याला 1 वर्षाची पूर्ण वाट पाहायला लागायची आणि पुढच्या जानेवारीपर्यंत मग तो एलिजिबल होईल आणि मग त्याचं नाव नोंदणी होईल. त्यामुळे बरेचसे जे यूथ आहेत, विशेषतः तरुण वर्ग आहे, तो याच्यातून बऱ्याच वेळेला वगळला जायचा. म्हणून जो कायद्यामध्ये हा बदल केला आहे त्याच्यामध्ये आता फक्त 1 जानेवारी अशी फक्त क्वालिफाईंग डेट नसून प्रत्येक क्वार्टरला ती डेट आहे. म्हणजे 1 जानेवारी, त्याच्यानंतर 1 एप्रिल, 1 एप्रिलनंतर मला वाटतं 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. त्यामुळे समजा 1 जुलैला समजा क्वालिफाय झाला तर 1 जुलैला सुद्धा त्याला नाव नोंदता येतं, त्याला पुढच्या जानेवारीपर्यंत वाट बघायची गरज नाही. त्यामुळे मल्टिपल क्वालिफाईंग डेट्स फॉर रजिस्ट्रेशन हा एक महत्त्वाचा निवडणूक कायद्यामध्ये बदल झालेला आहे. त्याच्यामुळे विशेषतः युवक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात त्याच्यामधून वंचित होणार नाहीत केव्हाही निवडणुका लागल्या तरी, हा त्यामागचा उद्देश आहे. दुसरं जे महत्त्वाचा बदल झालेला आहे तो म्हणजे याच्यामध्ये जेंडर इक्विटी प्रिन्सिपल आणलेला आहे. म्हणजे आपल्याला माहिती असेल की जे सर्व्हिस वोटर्स आहेत, विशेषतः आर्म फोर्सेस, त्याच्यामध्ये जर मेल मेंबर असेल ऑफ द आर्म फोर्सेस तर त्याला पोस्टल बॅलेटची सुविधा प्राप्त व्हायची आणि त्याचे स्पाऊससुद्धा त्याच्यामध्ये कवर व्हायचे. परंतु जर फिमेल मेंबर असेल आर्म फोर्सेसची तर ती सुविधा त्याच्या स्पाऊसला पूर्वी नसायची. त्यामुळे आता त्यांनी हा शब्द वाईफ किंवा हजबंड हा शब्द काढून स्पाऊस हा शब्द टाकलेला आहे. त्यामुळे जेंडर ज्याला आपण इक्विटी म्हणू किंवा जेंडर त्याच्यामध्ये सेन्सिटाईज झालेलं आहे. त्यामुळे जसं हजबंडला जे अधिकार प्राप्त आहेत ते सुद्धा त्याच्या स्पाऊसला म्हणजे तिच्या वाईफला सुद्धा ते अधिकार मिळालेले आहेत, पोस्टल बॅलेट्स असतील किंवा जे काय असतील ते. हा एक दुसरा बदल झालेला आहे. आणि तिसरा बदल झालेला आहे तो म्हणजे इलेक्शन मध्ये ऑथेंटिकेशन ऑफ द वोटर्स ह्याला फार त्यांनी महत्त्व दिलेलं आहे की प्रत्येक वोटर हा ऑथेंटिकेट झाला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि ऑथेंटिकेशनची मेथड म्हणून मतदार यादीमधला जो मतदार आहे त्याचं लिंकेज हे आधारशी केलेलं आहे. त्यामुळे आधार जर नंबर ह्या मतदार ह्याला जर लिंक झाला तर त्याचे 2 फायदे आहेत की आधारला लिंक त्याचा जो मोबाईल आहे त्याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या मतदारांच्यापर्यंत पोहोचता येतं. म्हणजे निवडणुकीचे जे काही नोटिफिकेशन्स आहेत त्याची माहिती आहे, तुमचं पोलिंग स्टेशन कुठं आहे किंवा तुम्हाला जेव्हा व्होटिंग असतं ते व्होटिंग स्लिप्स त्याला द्यायचे आहेत किंवा त्याचं एपिक कार्ड त्याला डाउनलोड करायचं आहे मोबाईलमध्ये. ह्या ज्या सुविधा आहेत ह्या सुविधा त्या माध्यमातून सगळ्यांच्यापर्यंत जाव्यात असा एक त्यामागचा हेतू आहे. त्यामुळे त्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्या सर्व्हिसेस उत्तम प्रकारे इलेक्शन कमिशनला किंवा ह्या मशिनरीला मतदारांच्यापर्यंत पोहोचवता येतील असं आहे. दुसरं आहे ऑथेंटिकेशन, म्हणजे तोच मतदार आहे याची खात्री
आपल्याला आधार कार्डने होणार आहे. आणि एका पार्टमध्ये जर दोन ठिकाणी त्याचं नाव असेल किंवा एकाच कॉन्स्टिट्युन्सीमध्ये अधिक ठिकाणी नावं असतील त्याच मतदाराचं, किंवा दोन वेगवेगळ्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये त्या मतदाराचं नाव असेल, तर ते आपल्याला आयडेंटिफाय करणं सोपं होऊन जाईल. आणि त्यामुळे हे डुप्लिकेट आहेत किंवा जे मल्टिपल रजिस्टर झालेले आहेत, तर त्यांनासुद्धा याच्यामध्ये आपल्याला जे डुप्लिकेट झालेले आहेत ते याच्यामध्ये वगळणी करणं सोपं होऊन जाणार आहे. त्यामुळे तो एक ऑथेंटिकेशनचा मुद्दा आहे. पण याच वेळेला एक महत्त्वाची गोष्ट ह्या कायद्यामध्ये म्हटलेलं आहे की आधार हा क्रमांक मिळवण्याची जी प्रक्रिया आहे ती सुद्धा ऐच्छिक ठेवलेली आहे. आणि ऐच्छिक आहे याचा अर्थ तुमच्याकडे आधार कार्ड नसेल किंवा असेल आणि तुम्हाला ते द्यायचं नसेल तर मात्र दुसऱ्या पद्धतीने ते ऑथेंटिकेशन होणार आहे. आणि त्यासाठी त्यांनी 11 डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये नमूद केलेले आहे की ज्याच्यामध्ये पासपोर्ट असेल किंवा मनरेगा कार्ड असेल किंवा इतर डॉक्युमेंट्स आहेत. ती नंतर लिस्ट मी तुम्हाला वाचून दाखवेन. तर त्या लिस्टमधलं कुठलं तरी त्याला देणं अनिवार्य आहे. जर त्याला ऑथेंटिकेशनसाठी दुसरं आधारशिवाय दुसरं काही नसेल, आधार नसेल त्याच्याकडे, तर त्याला ते दुसरं म्हणजे डॉक्युमेंट ऑथेंटिकेशन देण्यासाठी आणि त्याचा वापर करून ते नाव यादीतलं ऑथेंटिकेट आपण करणार आहोत. जे ही मोहीम जी आहे आणि हे कायद्यातले जे बदल आहेत ते 1 ऑगस्टपासून सुरू होणार आहेत. 1 ऑगस्टला हे सगळे लागू होणार आहेत. आणि म्हणून 1 ऑगस्ट ते एप्रिल 2023 या काळामध्ये कायद्याने असं म्हटलेलं आहे की जे एक्झिस्टिंग वोटर्स आहेत, जे नवीन वोटर्स आहेत त्यांना तर त्या फॉर्म्समध्येच ती सुविधा आहे. त्याच्यामध्ये आधार नंबर त्यांना नमूद करता येईल, ते ऑथेंटिकेट करता येईल. ती ऑनगोईंग प्रोसेस आहे इथून पुढे. परंतु जे एक्झिस्टिंग वोटर्स आहेत त्या एक्झिस्टिंग वोटर्सला सुद्धा या पिरियडमध्ये आधार क्रमांक त्यांच्याकडून गोळा करण्याची कायद्यानं परवानगी दिलेली आहे. आणि म्हणून 1 ऑगस्टपासून ही संबंध देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यानिमित्ताने ही एक मोहीम आपण करत आहोत की ज्याच्यामध्ये हे आधार गोळा करून त्याचं मतदार कार्डशी एपिकशी लिंकेज करून ठेवायचं. आता याच्यामध्ये सुद्धा त्यांनी काही सेफगार्ड्स ठेवलेले आहेत. कारण आपल्याला माहिती आहे की आधार ज्या बेसिसवर आपण गव्हर्मेंट किंवा कुठली एजन्सी वापरते, जे समजा तुम्हाला इकॉनॉमिक बेनिफिटच्या स्कीम्स द्यायच्या असतील किंवा इतर गोष्टी असतील तेव्हा आपण आधार त्या बेनिफिशरीचा वापरतो. गव्हर्मेंटला ती मुभा आहे त्या कायद्यामध्ये. परंतु त्याची गोपनीयता मात्र राखण्याची तितकीच त्याची मोठी जबाबदारी आहे. आणि गोपनीयतेचा जर भंग झाला तर त्याला कायद्यामध्ये सुद्धा शिक्षा आहे. त्यामुळे ह्या सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या तरतुदी याला पण लागू आहेत. त्यामुळे हे सेफगार्डसुद्धा इलेक्शन कमिशनने ठेवण्यासाठी सक्त सूचना दिलेल्या आहेत. आणि याचा जर भंग इलेक्शन मशिनरीतल्या कुठल्या यांनी केला तर त्याला त्याच्याविरुद्ध कायदेशीर कायदे म्हणजे त्याची कारवाई करण्याची सुद्धा इलेक्शन कमिशनने सक्त आदेश दिलेले आहेत. आता यामध्ये कुठल्या कुठल्या प्रिकॉशन्स आहेत तर हे डेटा सिस्टममध्ये येतो कसा हे समजणं महत्त्वाचं आहे. आपल्याला माहिती आहे की ERO नेट ही एक डेटाबेस आहे. इलेक्शनच्या सगळ्या मतदारांची डेटाबेस ही ERO नेट म्हणून त्याला आपण ओळखलं जातो. आणि प्रत्येक मतदाराचं नाव त्याची सगळी माहिती ह्या ERO नेटमध्ये असते. म्हणजे जन्मतारीख असेल, त्याचा फोटो असेल, त्याचा ॲड्रेस असेल, सगळी माहिती त्याच्यामध्ये असते.